श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी रघुराया, नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सखया, करा छाया कृपेची. श्री गणेशाला, शारदेला आणि सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 3रा अध्याय श्रवण करूया. नारायण उवाच. न कृशामृतवत्सां वा वंध्यां रोगान्वितां तथा न च व्यंगामतिश्रान्तां गां दद्यान् ब्राह्मणाय वै. ऐक लक्ष्मी सावधान, मागे निरोपिले गोदान. परी ते पाहिजे सुलक्षण, अलक्षण नसावे. भगवान लक्ष्मीला सांगतात, हे लक्ष्मी, मागच्या अध्यायामध्ये मी तुला गोदानाचं महत्त्व सांगितलं, पण त्या गायीमध्ये कोणते लक्षण असावे, कोणते लक्षण नसावे हे मी तुला सांगतो. असावी सुंदर पौष्टिक आणि वरी सवत्सक. दुग्धी जेवी बलाहक, वर्षे तोय अपार. रोड अथवा रोगिष्ट, मृतवत्स नसावे स्पष्ट. किंवा वंध्या असोनी वरिष्ठ, कामा न ये दानाते. अथवा रोगी व्याप्त शरीरी, दुग्धन देती तिळभरी. ऐसी धेनू दानाते निर्धारी, योग्य सुंदरी नसे पै. लातरी खैरिंडी वरी, एकशृंगी नसावी तरी. आपुले पय आपण प्राशन करी, पान्हा चोरी दोहिता. ऐसियाचे न कीजे दान, दान केलिया कवण पुण्य. जैसी अजागळीचे स्तन, दुग्धानासी निधी काही. लक्षण असलेली गाय दान करू नये. जी सुलक्षण आणि सवत्स गाय आहे ती सत्पात्री गृहस्थाला दान करावी. धेनू ते बहुत दुग्धाची, सुलक्षणीक सवत्साची. दान दिलिया ऐशाची, तरी पदवी साची पावेतो. तयाचा जन्म सफळ झाला, आणि सप्तकुळांचा उद्धार केला. इतर दिन पुरुषाला, दान तयाला घडेना. म्हणून या अधिक मासामध्ये सुलक्षण सवत्स गान सत्पात्री व्यक्तीला दान करावी. अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र, आणि यज्ञमुख स्वतंत्र. वरुषे अमृत क्षीरमात्र, जे दुर्लभ सुराते. सुरांना अमृत सुलभ आहे, पण जे दूध दुर्लभ आहे ते दूध या जगाला देणारी ही माय. त्यासाठी इंद्रादी अमरही या गायीवरती कृपा वर्षाव करतात. म्हणून समग्र सुरवर, धेनुगात्री प्रवेशले साचार. आणि सरिता अपार, प्रवेशल्या धेनू अंगी. धेनुठाई इतके सद्गुण असल्या कारणाने स्वतः देवांनी हिचा आश्रय घेतला. शृंगमूले गवान्नित्यं, ब्रह्मा विष्णू समाश्रितौ. शृंगाग्रे सर्वतीर्थाणी, स्थावराणी चराणी च. देवतांनी या गोमातेचा आसरा कशा प्रकारे घेतला याबद्दल असा एक इतिहास आहे की पौलव्य नावाचे ऋषी ह्याच्या शरीराला कष्ट देऊन तपश्चर्या करत असताना यांच्या तपसामर्थ्याचे भय इंद्राच्या मनामध्ये निर्माण झाले, आणि या इंद्राने पौलव्य ऋषींच्या या तपश्चर्येचा भंग करण्याकरता अनेक अप्सरांना त्या ऋषींचा तपभंग करण्याकरता पाठवलं. अप्सरांनी इंद्राला सांगितलं, महाराज, अहो तुम्ही आम्हाला त्यांची तपश्चर्या भंग करायला पाठवतायत, पण उद्या या ऋषींचं तप मोडण्याच्या या कृतीवरती ते ऋषीच आम्हाला शाप देतील. तवा आज्ञा देतसे इंद्र, आता तुम्ही जावे सत्वर. पुढे असेल जे होणार, ते सुखे होऊ का. साहजिक इंद्राला स्वतःच्या पदरक्षणाकरता ऋषींची तपश्चर्या भंग करणं हा एकमेव उपाय वाटला. म्हणून इंद्राणी या अप्सरांना बळजबरी पौलव्य ऋषींच्या आश्रमात पाठवलं. तव त्या देवांगणा जाणा, अवलोकोणी ऋषी राणा. चमकत चमकत सन्निधाना, हास्यवदन अवलोकिले. ध्यान विसर्जन करून पौलव्य ऋषींनी या देवांगणांना येण्याचं कारण विचारलं. त्यामागे
इंद्रांनी तपश्चर्या भंग करण्याकरता आम्हाला पाठवलं हे कळाल्यावरती मात्र शापोदक करी घेऊनी आव्हान निले वासवा लागुनी तो येरीकडे काय झाली करणी इंद्रभुवनी पै तेव्हा सिंहासनावरी वासवो तव खवळलेला तयाचा देहो चंचल होताची पहाहो सभोवते अवलोकित. शापोदकाचे सामर्थ्य मोठे इंद्राचे अंगी उठले काटे मग पिशाच्यावत पळतसे नेटे जेथे असे कमलासन. इंद्राची स्वारी ब्रह्मदेवाकडे आली. ब्रह्मदेवाला घडलेला वृत्तांत सांगितला. ब्रह्मदेवानी इंद्राला आश्रय देण्याचा विचार करतोय न करतोय तो पौलव्य ऋषींनी इंद्रासहित ब्रह्मदेवालाही शाप देण्याकरता शापोदक हातामध्ये घेतलं. हे बघून ब्रह्मदेवाची आणि इंद्राची स्वारी जनार्दनाकडे आली. पुढे भगवंताची हीच अवस्था झाली. दोघांची स्वारी विष्णूसहित कैलासावर गेली. भगवान पशुपतीनाथांना यांनी प्रार्थना केली. जोडोनिया करपुटी नमिते झाले धुर्जटी वाचा झालीसे हिंपुटी बोलता ओठी शब्द नये तव बोले शूलपानी किमर्थ आगमन ये स्थानी आकर्णुनी ऐसे वाणी हसुनी बोले माधव. साध्यंत वृत्तांत महादेवाच्या कानावर घातल्या गेला. तो महादेवांनी या तिघांना आश्रय देण्याचा विचार केल्याबरोबर या पौलव्य ऋषींनी महादेवासहित ब्रह्मा विष्णू आणि इंद्राला शापवचन देण्याकरता हातामध्ये शापोदक घेतलं. हे पाहिल्याबरोबर शिव म्हणे माधवासी विचारण सुचे मानसी काकी ते दोघेही एकमेकांशी अंतरसाक्षी म्हणोनी वाढवावया ब्राह्मणांचे महिमान म्हणोनी मांडिले हे निर्वाण पुढील जाणोनी कारण महिमान गौतमीचे. मग विष्णू विचारून अंतरी म्हणे ऐकिजे हो त्रिपुरारी ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेनुवरी चालेना. आणि मग विष्णू परमात्म्यांनी महादेवाला सांगितलं की हे महादेवा आपल्याला जर या ऋषींच्या शापापासून वाचायचं असेल तर आपल्याला धेनूचा आश्रय घ्यावा लागेल. आणि मग सर्व देवांनी धेनूला प्रार्थना केली. तथास्तु म्हणोनी पाही धेनू वदली ते समयी मग प्रवेश करते झाले देही ऐका सर्व ही श्लोकार्थ. सर्व देवदेवतांनी या गोमातेच्या एकेका इंद्रियामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. शृंगमूले गवानित्यम ब्रह्मा विष्णू समाश्रितौ शृंगाग्रे सर्वतीर्थानि स्थावराणि चराणि च शिरोमध्ये महादेव सर्वभूतमय स्थितः ललाटाग्रे स्थिता देवी नासां वंशे च षण्मुखः कर्णयोर अश्विनोश्चैव चक्षुषो शशिभास्करौ दन्तेषु वायवः सर्वे जिह्वायां वरुणस्थिता सरस्वती च हुंकारे यमयवक्षौ च गण्डयोः सन्ध्याद्वयन्थोष्ठाभ्यां ग्रीवायामिन्द्रसंस्थिता साक्षद्वङ्गा च गोमूत्रं गोमये यमुनस्थिता त्रयस्त्रिंशत्तु देवानां कोट्यो रोमसु संस्थिता. अशा विविध इंद्रियांमध्ये सर्व देवांनी गंगा यमुना नदीत सहित प्रवेश केला. तैपासोनी धेनू अंगी वास असे हो नवांगी पुढे वर्तली या प्रसंगी अवधान जे श्रोते हो. इकडे पौलव्य मुनींनी या सर्व देवांना आवाहन केलं पण कोणताही देव समोर येत नाहीये हे लक्षात आलं. हे देव कुठे आहेत हे शोधायला पौलव्य ऋषींनी सुरुवात केली. आणि मग यांना लक्षात आलं की या सर्व देवांनी धेनूचा आश्रय घेतला. पौलव्य ऋषींनी आपल्या क्रोधावर आवर घातला. मग विवेक आठवून अंतरी तया धेनू ते नमस्कारी विवेका ऐसा सहकारी आणि कनसे क्रोधाते. मंडळी आपल्यामधल्या क्रोधाला जिंकायचं असेल तर निश्चितच विवेक बुद्धी काम करते. क्रोध आलिया शरीरी अनर्थाते उभा करी तेथे विवेक तो आवरी निवारी जो अनर्थाते. विवेक बुद्धीनी पौलव्य ऋषींनी या क्रोधाला शांत केलं आणि मग महादेव प्रसन्न झाले. सर्व देवांसहित पुरवून ऋषीची मनकामना वाहून नेला वैकुंठ भुवना
ऐशी ही कथा श्रोते जना परिसविली जाणा शास्त्र आधारे. म्हणून मलमासी दान द्यावे धेनुसी, स्त्री अथवा पुरुषासी लाभ उभयासी समान. अशा प्रकारे या धेनूची पवित्र होण्याची कथा आपणापर्यंत निवेदन केली. स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित तृतीयोध्याय गोढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.